मीरा भाईंदरमध्ये एक मोठी घडामोड घडली आहे पोलीस प्रशासनात। मीरा भाईंदरमध्ये कालच मनसेनं मराठीच्या मुद्द्यावरनं मोठा मोर्चा काढला होता आणि पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित झालं होतं। मीरा भाईंदरमधील मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी नाकारणारे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची आता उचलबांगडी झाली आहे आणि त्यांच्या जागी निकेत कौशिक यांची वर्णी लागली आहे। गेल्या आठवड्यात निघालेल्या अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसेसोबत मराठी एकीकरण कृती समितीनं एल्गार पुकारलेला। मात्र या मोर्चाला सुरुवातीला पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली होती। याचे पडसाद जनमानसासह विधिमंडळातही उमटले आणि मंगळवारी म्हणजे कालच मोठ्या संख्येनं मराठी भाषिक या मोर्चामध्ये सहभागी झाले। जनतेच्या तुफान रेट्यानंतर अखेर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली, पण या मोर्चाला आधी परवानगी न दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचंही वृत्त आलं। हे सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आणि या संपूर्ण प्रकरणी आता आदेशही दिले गेलेत चौकशीचे। त्यातूनच पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्यावर कारवाई झाल्याची चर्चा सुरू आहे। ज्या अर्थी काल मराठी माणसाची ताकद रस्त्यावर उतरल्यानंतर आपण पाहिलं असेल एका लहान मुलाला घोड्यावरनं उतरवलं धमकी देऊन की तुला पण आत टाकीन, घोड्याला पण आत टाकीन। ही कुठची मस्ती आहे? आणि जे कोणी ह्या राज्यात अशी मस्ती दाखवत असतील त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे।